पेमेंट केलं तरच। त्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक बेनेड्रिल का फॉर्मूला, न्यूट्रोजीना रेकमेंडेड बाय डर्मेटोलॉजिस्ट, बोलेरो मैक्सी ट्रक, नया रसना फ्रूट प्लस बने चुटकियों में, नवीन क्लिनिक प्लस आतून मजबूत बाहरून लांब, नए जैसे व्हाइट हो तो टाइड हो, वीको नारायणी क्रीम जोड़ों को मेंटेन करने वाली क्रीम, कैस्ट्रॉल CRB आणि पॅराशूट जास्मिन सुगंध अभ्यंग स्नानासाठी। देवयानी, तुझी आई जे सांगते ते सगळं खरं आहे? देवयानी, तू काही बोलत का नाहीस? तू शांत का आहेस? प्लीज काहीतरी बोल। सांग या सगळ्यांना की आपलं एकमेकांवर प्रेम आहे। विक्रम, मी हार मानायला तयार आहे, पण ह्या पराभवाचा बदला मी नक्की घेईन। वेलकम 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 वेलकम। लिंगाप्पा साहेब, तुम्ही एवढी मोठी रिसेप्शन पार्टी ठेवाल असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं। अहो जरा टाइम शॉर्ट पडलं हो, नाही तर आय थॉट ऑफ बिल्डिंग हेवन, स्वर्ग बांधायचं होतं इकडे आम्हाला। आम्रपालीजी, थँक्यू व्हेरी मच। माझ्या एका शब्दा खातर तुम्ही इकडे आलात, थँक्यू व्हेरी मच, ग्रेटफुल टू यू। मी केवळ तुमच्या शब्दा खातर आले असा गैरसमज करून घेऊ नका। देवयानी माझी मैत्रीण आहे म्हणून आले मी इथे। गुड सेन्स ऑफ ह्युमर। अटेन्शन प्लीज। आपण इगरली ज्यांची वाट बघत होतो ते नवरी आणि नवरा दोघं इकडे आलेले आहेत। एक होस्ट म्हणून तुम्हाला विनंती करतो की स्थानापन्न व्हावे, प्लीज प्लीज। माझी डोली चालली ग दूर देशी नव्या गावा, तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा, तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ, तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ। आम्रपाली, खरं तर तुला इथे बघून आश्चर्य वाटलं असंच ना? काय करणार, तू काही लग्नाला मला स्वतःहून बोलवलं नाहीस म्हणून मी स्वतःच आले। ऍक्च्युली सगळं इतकं अचानक झालं। आय एम रिअली व्हेरी सॉरी। इट्स ओके, मी समजू शकते। या गोष्टीसाठी तुला स्पष्टीकरण द्यायची काही एक गरज नाही। एनिवे, कॉंग्रॅट्स। थँक्स। देवयानी, तुला तुझ्या आयुष्यातलं खरं सुख मिळालं हे पाहून मला खूप बरं वाटलं। अरे आम्रपाली, हा विक्रम आणि विक्रम ही आम्रपाली। सुप्रसिद्ध अभिनेता, यांना कोण ओळखत नाही देवयानी? आम्ही तर यांना ओळखतो, पण तुझी आणि यांची ओळख कशी झाली? आपलं लग्न व्हावं म्हणून जशी लिंगप्पा साहेबांनी तुला मदत केली ना, तशीच मदत आम्रपालीने मला केली होती। आयुष्याच्या त्या वळणावर आम्रपाली जर मला भेटली नसती ना, तर कदाचित। हॅलो देवयानी बाई, बस आता। या विषयी चर्चा करण्यासाठी तुमचं अख्खं आयुष्य पडलंय, तेव्हा सविस्तर सांगा एकमेकांना। काय? अभिनंदन। थँक्यू। सॉरी वहिनी, तुम्ही एकटेच आलात? आणि हर्षवर्धन? त्यांचं नवीन प्रोजेक्ट सुरू होतं ना, त्यामुळे ते खूप बिझी होते, पण मी आवर्जून आली आहे। देवयानी, लग्नाआधी या पुरुषांना खूप वेळ असतो, पण लग्नानंतर अजिबात नसतो। हो काय वहिनी? खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। थँक्यू सो मच।
ही आमची मैत्रीण योगिता चिताळे, विक्रम आणि देवयानी. मी ओळखते यांना. दादू खूप मोठे फॅन आहेत तुमच्या गाण्याचे. अच्छा. आणि मी सुद्धा. विक्रम आणि ही देवयानी आणि हे माझे खूप छान मित्र आहेत, प्रवीण इंगळे आणि किरण तोणे. हॅलो. थँक्यू. थँक्यू. हे आमच्याकडून तुम्हा दोघांना एक छोटीशी भेट. अरे सो नाईस ऑफ यू. या दोघांचे एक खासियत आहे, दोघेही अतिशय उत्तम डान्सर्स आहेत. आणि आज या रिसेप्शनसाठी त्यांनी एक काही प्लॅन पण केलेला आहे, हो ना? साक्षी काय आहे? एक मिनिट. ऐका. ही आहे कहाणी प्रेमाची. कुणीतरी जीव दिला, कुणीतरी जीव घेतला. हॅलो, काय बडबडतीयस? प्रेमाची कहाणी सांगतेस ना, आणि मारामारीच्या गोष्टी कसल्या करतेस? कसली मारामारी? मग हे काय आहे? जीव दिला काय, जीव घेतला काय? साक्षी, जीव घेणं प्रेम हा शब्द तूही ऐकला असशील. अगं तशीच एक मॉडर्न दुष्यंत आणि शकुंतलेची कहाणी आपल्या घरात घडतीये. मी त्याचबद्दल बोलतीये. अगं दुष्यंत म्हणजे आपला विक्रम आणि शकुंतला म्हणजे आपली देव. खरंच हो की नाही? हो. पाहायचंय कसं झालं ते? चल ये. काय बाई सांगू, कसं सांगू, काय बाई सांगू, कसं सांगू, काय बाई सांगू, कसं सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलं आज. काय बाई सांगू, कसं सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलं आज. काय बाई सांगू, कसं सांगू. उगीच फुलुनी आलं फूल, उगीच फुलुनी आलं फूल, उगीच जीवाला